दोन्ही पायाने अधोसणाऱ्या प्राध्यापक बोरसेंनी शिक्षणाचा मळा फुलवला आहे। 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन साजरा करताना प्राध्यापक राजेंद्र बोरसे यांच्या कर्तृत्वाला सलाम करणं अगत्याचं ठरतं। प्राध्यापक बोरसे यांच्या कर्तृत्वाला विदर्भ न्यूज परिवाराचा सलाम। कौन कहता है आसमां पर सुराख नहीं होता, जरा एक पत्थर तबीयत से उछालो तो यारो। मनात आणलं तर कुठलेही यश आपण मिळवू शकतो। असंच यशोशिखर गाठणाऱ्या बुलढाण्याच्या प्राध्यापक राजेंद्र बोरसे यांचा आज 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनी आवर्जून उल्लेख करावा लागेल। दोन्ही पाय अधू असताना अपंगत्वावर मात करत त्यांनी शीतल अकॅडमीच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचा मळा फुलवून स्वतःचं सामर्थ्य सिद्ध केलंय। जवळपास 16,000 विद्यार्थी इंग्रजीचे दूध पिऊन बाहेर गुरगुरत आहेत, तर शेकडो विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय अकॅडमीत शिक्षणाचे धडे गिरवत आहेत। प्राध्यापक राजेंद्र बोरसे यांचे शरीर जरी अपंग असलं तरी मन मात्र खंबीर आहे। या त्यांच्या ध्येयवेड्या मनामुळेच प्राध्यापक बोरसे यांनी MBA इंग्लिशपर्यंतचं शिक्षण घेतलं। नमस्कार, मी राजेंद्र विठ्ठल बोरसे, एक 100% हँडिकॅप शिक्षक, त्याने आज ही शीतल अकॅडमी इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश स्पीकिंग बुलढाणा जिल्ह्यामध्ये उभारून तळागाळातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी उघडी केलेली आहे। माझं शिक्षण MA BEd पर्यंत झालं। एक स्पेशल इंग्लिश लिटरेचर माझा हा विषय होता आणि याच्यावर कमांड मिळवल्यानंतर जेव्हा बाहेर निघालो विद्यापीठ म्हणजे कॉलेजमधून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा खऱ्या जगाची ओळख होत असते। बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूला गेल्यानंतरही जॉब मिळत नव्हता, कारण फक्त फिजिकल हँडिकॅप असल्यामुळे। मग ठरवलं मनाशीच की आता काय करायचं। खूप खचून गेलो तुम्ही एकदा। मग मनाशी ठरवलं की नाही, काहीतरी करायचं आहे, इतकं शिक्षण घेतलं तर वाया जायला नको। आणि त्यामुळे 5x5च्या टीन शेडमध्ये मी माझे स्वतःचे क्लासेस सुरू केले। त्याचं नाव राज क्लासेस होतं आणि तेही ते खेड्या भागामध्ये असल्यामुळे जास्त काळ टिकू शकले नाही। त्यानंतर मी जनशिक्षण संस्थान आपलं बुलढाणामध्ये 3ऱ्या मजल्यावर माझा भाऊ मला खांद्यावर घेऊन जायचा आणि मी तिथे शिकवायचा। तर अशा प्रकारे 500 रुपये महिना फक्त मला तिथे मिळायचा। नंतर मग म्हटलं की नाही, आपण स्वतःच काहीतरी करणार आणि मी माझा जो राहता प्लॉट होता तो गहाण ठेवून शीतल अकॅडमीची शाखा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2013ला ओपन केली। आज या छोट्याशा वृक्षाचं म्हणजे छोटंसं जे रोपटं पेरलं होतं त्याचा आज मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय। या ठिकाणी गुजरातपासून झारखंडपर्यंतचे, जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे विद्यार्थी स्पेशल इंग्रजीचं ज्ञान मिळवण्यासाठी येतात। जवळपास 16,000 विद्यार्थी आज या इन्स्टिट्यूटमधून इंग्रजीचं शिक्षण घेऊन बाहेर गेले। घरातील तसा म्हणजे आम्ही 4 भाऊ आहेत, पण 4 भावांमध्ये घरामध्ये मुख्य कर्ता माणूस या भूमिकेमध्ये माझ्याकडे पाहिल्या जाते किंवा घराला माझा आधार आहे। बाहेर जे अपंग मुलं असतात ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात। मी लहानपणी जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा ठरलं होतं की म्हटलं आपण दुसऱ्यांवर डिपेंड नाही राहायचं, तर इतरांना आपल्यावर डिपेंड करायचं। आज सर माझ्या हाताखाली 8 जणांचा स्टाफ आहे, म्हणजे मी 8 नवीन बेरोजगारांना रोजगार देऊ शकलो। यामध्येच मला खूप मोठं समाधान वाटतंय। माझी मिसेसही हँडिकॅप आहे। आई वडिलांचं प्रेम आणि कुटुंबाचा जो मला आधार त्यावेळेला मिळाला आणि शिक्षणाबद्दल जी ओढ लावली त्यामुळेच आज मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो आणि एवढं यश संपादित करू शकलो। आजही माझा भाऊ, माझी बहीण, माझी वाईफ असेल, माझे आई वडील या सर्वांचा मला खूप आधार असतो। जेव्हा केव्हा एकटं वाटायला लागतं तेव्हा याचाच मला आधार असतो। आज कर्ता पुरुष जरी मीच असलो तरी पण या कुटुंबाची जी मला जी साथ मिळाली ती खरंच नगण्य आहे। धन्य ते आईवडील ज्यांनी मला जन्म दिला। म्हणून तुम्हीही तुमच्या अपंग मुलांना शिक्षण द्या, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर स्टेबल करा। हीच खरी आज जागतिक अपंग दिनानिमित्त शीतल अकॅडमीकडून भेट असेल। त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे। कॉलेज बाहेर पडले तेव्हा बोरसेंना खऱ्या जगाची ओळख झाली। जॉब शोधले पण अपंगत्वामुळे त्यांना जॉब नाकारण्यात आले, त्यामुळे ते हतबल झाले। अखेर मनाशी खूण गाठ बांधत क्लासेस घेण्याचे ठरवले। एका खेडेगावात क्लासेस सुरू केले, मात्र तेथे निभाव लागला नाही। बुलढाण्यात जनशिक्षण संस्था येथे 3ऱ्या माळ्यावर राज क्लासेस सुरू केले।
त्यांचा भाऊ राजेंद्र त्यांना खांद्यावर घेऊन यायचा. महिन्याला 500 रुपये मिळायचे. दरम्यान प्राध्यापक बोरसे यांनी चक्क प्लॉट गहाण ठेवून इंग्लिश स्पीकिंगच्या शीतल अकॅडमीचं रोपटं लावलं. आज त्याचं वटवृक्ष झालं आहे. मी विठ्ठल रामचंद्र बोरसे, ST चालक. मी 89मध्ये सर्व्हिसला लागलो. माझा मुलगा शिक्षणामध्ये थोडा तरबेज असल्यामुळे मी त्याला सकाळ किंवा दुपार अशी टायमिंग ॲडजस्ट करून मी त्याला MA B.Ed पर्यंत शिकवलेलं आहे. आणि मी आता रिटायर झालो असून सुद्धा मी त्याच्या सहकार्यात आहे. आणि तसेच तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा आणि पुढचं भवितव्य करता तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा. मी जसं माझ्या मुलाकरता उभा होतो त्या परिस्थितीत तुम्ही उभे राहा. गुजरात ते झारखंड आणि काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे विद्यार्थी येथे येऊन तरबेज होऊन बाहेर पडत आहेत. सध्या बोरसेंच्या हाताखाली 8 कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतोय. शीतल अकॅडमी व्यतिरिक्त शीतल स्मार्ट किड्स कॉन्व्हेंट, बोरसेज ॲबॅकस कंपनीच्या 10 शाखा तसंच शीतल RO वॉटर व इतर उद्योगही आहेत. शासनाची कुठलीही मदत न घेता अपंगत्वावर मात करून प्राध्यापक बोरसेंनी सिद्ध केलेला स्वावलंबीपणा आजच्या समाजासमोर आदर्शवत ठरणारा आहे. आईवडिलांच्या पाठबळामुळे यशस्वी झालोय असं त्यांनी सांगितलंय. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.